नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. केळकर संग्रहालयातील व्हिक्टोरियन शैलीतील फर्निचरचे दालन पुणेकरांसाठी खुले करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संस्कृती निधीच्या प्रकल्प समन्वयक ज्योती रॉय, डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर गो ब देगलूरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार, केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे आदी उपस्थित होते. व्हिक्टोरियन कालखंडातील कला किती समृद्ध होती याची जाणीव हे फर्निचर पाहिल्यानंतर होते. हा ठेवा पुढच्या पिढीसाठी संग्रहालयानं उपलब्ध करून दिला आहे, असं प्रतिपादन करून देशमुख म्हणाले. केळकर संग्रहालयासाठी जागेची अडचण होत आहे, त्यामुळे लवकरच संग्रहालयासाठी जागेची उपलब्धता केली जाईल. व्हिक्टोरियन काळामध्ये फर्निचरसाठी खास वैशिष्ट्यपूर्ण एकच अशी शैली नव्हती. तत्कालीन कलाकारांनी निरनिराळ्या ऐतिहासिक काळातील गॉथिक, ट्युडर, एलिझाबेथन, इंग्लिश रोकोको, न्यू क्लासिकल व अन्य शैलींचा उपयोग करून सुधारित शैली निर्माण केली. राजा दिनकर केळकर संग्रहालयाने पुणे आणि गोवा येथून व्हिक्टोरियन शैलीतील फर्निचर एकत्रित केले आहे. त्यामध्ये सोफा, खुर्च्या, कपाटे, अर्धवर्तुळाकार टेबल यांचा समावेश आहे. सुबक रचना, कोरीव नक्षीकाम आणि भक्कम बांधणी असे हे फर्निचर अत्यंत आकर्षक असून लोकांना प्रभावित करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 356व्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. झुंजार शिलेदार सेवा समितीच्या वतीनं 10 मे ते 14 मे पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विशाल गव्हाणे, राहुल पप, करण राजे बांदल, ओंकार जगदाळे आदींनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. या उपक्रमामध्ये प्रसिद्ध शस्त्रसंकलक माननीय गिरीश जाधव यांचे शिवकालीन शस्त्रांचे, दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष जगताप हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब मारणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाकरता दुर्ग महर्षी माननीय प्रमोद मांडे, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश तुपे व महाराष्ट्रातील तमाम सरदार घराण्यातील वंशजांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित जगातील सर्वात मोठे संकेतस्थळ www.shambhuraje.com याचे उद्घाटन प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश तुपे यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील तमाम दुर्गांची माहिती मोबाईलद्वारे उपलब्ध करून देणारे अँड्रॉइड ॲप्लिकेशन द इनक्रेडिबल फोर्ट्स ऑफ सह्याद्री याचे उद्घाटन प्रसिद्ध दुर्ग महर्षी माननीय श्री प्रमोदजी मांडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच लंडन येथील द ब्रिटिश लायब्ररीमधील छत्रपती संभाजी महाराजांचे सुमारे 1685 मध्ये कुतुबशहाच्या दरबारी रेखाटलेले अस्सल तैलचित्र प्रथमच श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील प्रथम पुतळा शिवाजीनगर येथे अनावरित होत आहे. या चित्राचा समावेश महाराष्ट्र पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये होणार आहे. त्यानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जंगली महाराज मार्गाद्वारे डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक संपन्न होईल. यामध्ये ढोल, ताशे, मर्दानी खेळ, पंढरपूर येथील टाळ पथकाचा समावेश आहे. माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. एलबीटी विरोधी बंद प्रकरणी शहरातील 200 व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज शहरातील 200 व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. एलबीटी विरोधातील बंद चालू ठेवून जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण केल्यास कडक कारवाईची तंबी त्यांनी व्यापाऱ्यांना दिली. त्यासाठी 30 पथके नेमण्यात आली आहेत. एलबीटी विरोधातील बेमुदत बंद व्यापाऱ्यांनी आणखीनच कडक केला. व्यापारी संघटनेने दुकानांवर जाऊन बंदची पत्रके चिटकावली. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शहरातील बाजारपेठांमध्ये फेरी मारून पाहणी केली. त्यानंतर पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करून ठेवली आहे. हा साठा लोकांना तात्काळ उपलब्ध करून दिला पाहिजेत. न विकता मालाची ही साठेबाजी असून या प्रकरणी 200 जणांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी तात्काळ मालाची विक्री न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासाठी 30 पथके नेमण्यात आली आहेत. बंद सुरू राहिल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून धान्य महोत्सव बाजार व्यवस्था करण्याचं नियोजन आहे. तसेच रास्त भाव दुकाने खुली केली जातील, परंतु व्यापाऱ्यांनी लोकांना वेठीस धरू नये.
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे। या सत्काराचे आयोजन इंद्रायणी विद्या मंदिर संस्था व अक्षर मानव प्रकाशन यांच्या वतीने करण्यात आले आहे। 12 मे रोजी भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे प्रसंगी केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांच्या हस्ते 12 मे रोजी भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांच्या हस्ते कोतापल्ले यांना सन्मानित करण्यात येईल असं डॉक्टर संभाजी मलघे यांनी सांगितलं। या प्रसंगी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, राघव जाधव, प्राध्यापक डॉक्टर गोमा पवार, कृष्णराव भेगडे, पुणे विद्यापीठाचे डॉक्टर मनोहर जाधव, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, राजन खान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नागनाथ कोतापल्ले यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे। हा समारंभ ख्यातनाम अर्थतज्ञ तसेच सदस्य केंद्रीय नियोजन आयोग व राष्ट्रीय सल्लागार परिषद भारत सरकार नवी दिल्ली आदरणीय नरेंद्र जाधव सरांच्या शुभास्ते या ठिकाणी भोसरीमध्ये हा सत्कार समारंभ भोसरी ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन भोसरीचे विद्यमान आमदार आदरणीय विलासराव लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः आयोजक आहेत। त्याचबरोबर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदासजी काकडे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत। त्याचबरोबर राजन खान हे आयोजक आहेत। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रिक्षा पंचायतीच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबा आढाव आणि नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर बसस्थानक येथे सभा घेऊन सत्याग्रहास सुरुवात करण्यात आली। सीएनजी पुरवठा सुरळीत करण्यात शासनाला अपयश आले आहे। या मागणीसाठी रिक्षा पंचायतीच्या वतीनं वेळोवेळी रिक्षा बंद व आंदोलन करण्यात आली। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। MNGLने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नवे पंप सुरू करण्याचे लेखी वेळापत्रक देण्यात आले होते। असे असूनही सीएनजी पुरवठा सुरळीत झालेला नाही। सरकार नवीन पंप चालू करण्याचे फक्त आश्वासनच देत आहे। सीएनजी पंपांच्या अभावी रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे सरकारला जेल बोलो आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली आहे, असं नितीन पवार यांनी सांगितलं। रिक्षा चालकांना तासनतास सीएनजी साठी रांगेत उभे राहावं लागत आहे। सरकार फक्त नवे पंप सुरू करण्याचं आश्वासन देत आहे। शहरात किमान 2 नवे सीएनजी पंप सुरू झाले पाहिजेत, अन्यथा जेल भरो आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी दिला। शिवाजी महाराजांच्या श्रीशैल्यम येथील ध्यान मंदिरासाठी राज्य सरकारबरोबरच शिवभक्तांनीही आर्थिक मदत करावी असं आवाहन शिवाजी मेमोरियल कमिटीच्या वतीनं करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन 1674 साली श्रीशैल्य येथे आले होते। यावेळी महाराजांनी तेथे एक महाल आणि ध्यान मंदिर बांधले होते। तेथे त्यांनी 6 महिन्यातून अधिक काळ वास केला होता। स्थानिक आदिवासींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यास जोडून घेतले होते। तसेच मल्लिकार्जुन मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या दुरुस्त्या, बांधकामे केली आणि लहान मोठी गोपुरे बांधली। त्यामुळे दक्षिण दिशेच्या महाद्वाराला शिवाजी द्वार या नावाने अजूनही ओळखले जाते। परंतु नंतरच्या काळात शिवाजी महाराजांचा महाल आणि ध्यान मंदिर याची मोडतोड होऊन ते नष्ट झाले असल्याची माहिती रेड्डी यांनी यावेळी दिली। श्री शिवाजी मेमोरियल कमिटीच्या वतीनं या जागेचा शोध घेऊन श्री छत्रपती शिवाजी स्मृती केंद्र उभारण्यात आले। या ठिकाणी शिवाजी महाराजांची ब्रांज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। तसेच बाजूच्या भिंतीवर त्यांच्या जीवनावर आधारित कायमचे चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले। हे उभारण्यात आलेले मंदिर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिराच्या मागच्या बाजूला आहे। त्याच ठिकाणी आता छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे ध्यान मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचं ठरवलं आहे। त्याची पायाभरणी झाली असून त्यासाठी 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। या कार्यासाठी कर्नाटक सरकारने 1 कोटी रुपयांची मदत दिली असून महाराष्ट्र शासनाकडेही हा प्रस्ताव देण्यात आला आहे। वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवणे अपेक्षित आहे। तसेच राज्यासह देशातील शिवभक्तांनी या कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन बलकवडे यांनी केलं।
इतर मागासवर्गीयांच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महासंघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मराठा समाजास घटनाबाह्य पद्धतीने आरक्षण देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा निषेध करण्यात आला. यापूर्वी माननीय बापट व माननीय सराफ आयोगाने या समाजास ओबीसी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला म्हणून राणे समितीने सोयीस्कर अहवाल देण्याची निर्मिती केली आहे. त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 9 वेळा व मुंबई उच्च न्यायालयाने 4 वेळा सांगितले असतानाही दडपशाही व दहशतीच्या मार्गाने राणे समितीची निर्मिती करून शासनाने ओबीसी सह भटक्या विमुक्त जाती विरुद्ध षडयंत्र रचले असून कुणबी व मराठा एक नाहीत हे संघटनांनी वेळोवेळी लक्षात आणूनही बोगस मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा संज्ञा देऊन देण्यात आलेले दाखले त्वरित रद्द करावेत. अशा रीतीने या समाजास राजकीय आरक्षणात प्रवेश करायचा असून 52% ओबीसीला 27% आरक्षण देण्यात आले. मात्र आजही खऱ्या ओबीसीना दिलेल्या सवलतींचा लाभ केवळ 1.75% मिळतो, कारण बहुसंख्य शासनकर्ते मराठा समाजाचे असल्यानेच हा अन्याय होत आहे. तसेच ग्रामीण भागात शासनकर्त्यांचा प्रभाव असल्याने ओबीसींना उपेक्षित ठेवण्यात आले आहे. ओबीसी जनगणना होऊ न देणे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय नसणे, ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिप न देणे, नोकऱ्यांमध्ये प्रत्यक्षात आजवर 4.53% जागा भरणे, ओबीसी महामंडळास निधी न देणे इत्यादी अन्याय खऱ्या अर्थानं ओबीसीवर आजवर चालू असून ते प्रथम दूर करावे अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी बोनसाय ब्रिज या संकल्पनेचा वापर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय जनसंपत्ती बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जनसंपत्ती बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोलते पाटील बोलत होते. कोलते पाटील म्हणाले, बोनसाय ब्रिज म्हणजे चौकात सध्या असलेल्या सिग्नलऐवजी त्या ठिकाणी काही छोटेसे बदल, छोटे ओव्हरब्रिज व अंडर सबवे तयार केल्यास गाड्या थांबणार नाहीत आणि वाहतुकीच्या समस्या सुटण्यास हातभार लागेल. तसेच बोनसाय ब्रिज संकल्पना राबवून अतिशय कमी खर्चामध्ये वाहतूक समस्येची कीड कायमस्वरूपी नष्ट करता येईल. या ब्रिजचे फायदे असे आहेत की कोठेही वाहतूक सिग्नलची आवश्यकता भासणार नाही, वाहने कोणत्याही चौकात थांबणार नसल्यामुळे वायू प्रदूषण नाही, ध्वनी प्रदूषणही होणार नाही, वेळेमध्ये बचत होईल, सुरळीत वाहतुकीमुळे इंधन बचत होईल, ट्रॅफिक कॉन्स्टेबलची आवश्यकता नाही, त्यांना इतरत्र बंदोबस्तासाठी वापरता येईल. वाहतूक समस्येची कीड कायमस्वरूपी नष्ट होऊन पुण्यामध्ये साधारणतः 35 लाख वाहने असून सुद्धा एकही ट्रॅफिक कॉन्स्टेबल व एकही सिग्नलची आवश्यकता न राहिल्यामुळे जगभरातून तज्ज्ञ व पर्यटक हे आश्चर्य पाहण्यासाठी पुण्याला भेट देतील. सध्या चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या खर्चापेक्षा फक्त 40% खर्चात ही संकल्पना राबवता येईल. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.